नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. फक्त या 4 गोष्टी खावा आणि तंदुरुस्त राहावा. तुम्हाला कोणतीच सप्लिमेंट किंवा कॅल्शियमसाठी बाहेरून आणण्याची गरज लागणार नाही. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. मी सर्वप्रथम येथे घेतलेले आहेत तीळ, त्यानंतर मी येथे घेतलेले आहे खसखस, त्यानंतर मी येथे घेतलेले आहे 2 चमचे एवढे अळशी घेतलेले आहे, त्यानंतर मी येथे घेतलेले आहेत 50 ग्रॅम एवढे बदाम घेतलेले आहे. सर्व जिन्नस मी 50-50 ग्रॅम एवढं घेतलेला आहे व अळशी मी 2 चमचे एवढे घेतलेले आहेत आणि मी एक छोटा खडा गुळाचा घेतलेला आहे. चला तर आपण याचे गुणधर्म जाणून घेऊया. जर तुम्ही रोज 1 चमचा तिळाचे सेवन केले तर तुम्हाला त्यामधून 100 मिलीग्रॅम एवढे कॅल्शियम भेटणार आहे. याचे सेवन केल्याने तुम्हाला बाजारातून कोणत्याच कॅल्शियमची सप्लिमेंट घ्यायची गरज लागणार नाही. तिळामुळे तुम्हाला वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. तिळात असे अमिनो ऍसिड असतात जे आपल्या शरीरातील हाडांना मजबूत बनवतात. म्हणूनच सांधेदुखी किंवा पायदुखी यापासून आपल्याला आराम भेटतो. म्हणूनच आपल्याला रोज 1 ते 2 चमचे तिळाचे सेवन केले पाहिजे. हे स्वस्त पण आहेत आणि कॅल्शियमने भरपूर देखील आहेत. त्याचबरोबर आपल्याला आपल्या शरीरातील थकवा दूर होण्यास मदत करते. तसेच खसखसमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात. त्याचबरोबर कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असतं, प्रोटीन देखील असतं. खसखसचे सेवन केल्याने आपली पचनशक्ती इम्प्रूव्ह होते. त्याचबरोबर त्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात. त्यामुळे अनिद्रा म्हणजे झोप न येण्याची समस्या देखील कमी होते. त्यामुळे तुम्हाला खसखस ही रोज सेवन केली पाहिजे. छोटे छोटे असलेले दाणे हे खसखस म्हणजे त्वचा, हाडे यांना मजबूत करतात. त्याचबरोबर आपल्याला खसखसचे सेवन केल्याने डोकेदुखी कमी होण्यास देखील फायदा होतो. पुढचा आपण गुणधर्म जाणूया बदाम. बदाम हे आपले हृदय, डोकं यांना मजबूत बनवते व आपल्या शरीरातील मांसपेशी देखील मजबूत बनवतात. बदाममध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे विटामिन असते, तसेच भरपूर कॅल्शियम असते. बदाममध्ये विटामिन डी ची भरपूर मात्रा असते. तसेच बदाम हे आपल्या बुद्धीला देखील प्रभावी बनवतात. सर्व जिन्नस आपल्याला 2 मिनिटं फक्त भाजून घ्यायचा आहे. ज्यांना थकवा, कमजोरी व अनिद्रा अशा समस्या आहेत त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा. आपल्याला हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचा आहे 2 मिनिटं व त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे अळशी देखील घालून घ्यायची आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. 2 मिनिटच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे व ह्याची आपल्याला मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे. बारीक अशी छान अशी पावडर करून घ्यायची आहे. ज्यांना थकवा, कमजोरी किंवा ज्यांना जिमसाठी, वर्कआउटसाठी जायचं असतं त्यांनी देखील ही प्रोटीनची पावडर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तुम्ही रोज ही प्रोटीनची पावडर घरी बनवून घेऊन तुम्ही तुमचा थकवा, कॅल्शियमची कमी सर्व तुम्ही यापासून दूर करू शकता. तर बघू शकता मी सर्व जिन्नस हे एका कढईमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे व 2 ते 3 मिनिटं फक्त ह्याला थोडंसं ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही देखील हे सर्व जिन्नस थोडंसं ड्राय रोस्ट करा. त्यानंतर तुम्ही हे सर्व मिश्रण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये एका ग्लासामध्ये तुम्हाला 1 ग्लास एवढं दूध घ्यायचं आहे व त्यामधून 1 चमचा एवढी पावडर त्या दुधामध्ये तुम्हाला मिक्स करायची आहे व हे मिश्रण तुम्हाला छान असं ढवळून घ्यायचं आहे व त्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही गुळाचा वापर करू शकता किंवा मधाचा वापर देखील करू शकता किंवा धाग्याची जी मिश्री मिळते आयुर्वेदिक दुकानातून त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. तुम्ही लहान मुलांना देखील ही रोज 1 चमचा पावडर तुम्ही दुधामध्ये टाकून देऊ शकता. भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम यामधून तुम्हाला मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही याचे सेवन करा. थंडीच्या दिवसात तुम्ही यामध्ये गुळाचा वापर करा किंवा तुम्ही धाग्याची जी मिश्री भेटते आयुर्वेदिक दुकानातून ती देखील तुम्ही यामध्ये घातली तरी चालेल. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा व कॅल्शियम, थकवा
अनिद्रा यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होईल. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वस्थ रहा, मस्त रहा. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.